नमस्कार मित्रांनो, मी आता पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम अर्थातच श्रीपाद स्वामींच्या जन्मस्थानी आलेलो आहे। आणि हे जे स्थान आहे, मंदिर आहे, ते छोटंसंच आहे। इथे कसं यायचं हे जवळपास यूट्यूबवर सगळ्यांना आता माहीत होतं, परंतु काही अडचणी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये हे तुम्हाला सांगतो। हे ऑफिस आहे आणि इथे नित्यनेमाने चालणाऱ्या पूजेच्या संदर्भामध्ये माहिती आहे। पूजा तुम्ही करू शकता। ऑफिसच्या बाजूला इथे एक आतमध्ये त्यांच्या धर्मशाळेचं ऑफिस आहे, तिथे डॉर्मेटरी अवेलेबल आहे, रूमसुद्धा असतील, परंतु त्याबद्दल मला माहिती नाही। आणि हे मुख्य मंदिराचा हा दरवाजा आहे। मंदिर आता बंद आहे। इथे या श्रीपाद स्वामींच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत। औदुंबराचं झाड आहे वरती। आता येणाऱ्या अडचणी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्य मराठी भाविक दत्तभक्त इथे येतात, परंतु कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होतो। जे स्थानिक सेवेकरी आहेत संख्येने कमीच, परंतु ते अगदी मोगम बोलतात, कारण त्यांना भाषेची अडचण आहे, हिंदीसुद्धा आणि मराठीसुद्धा। तर लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन कुठली तरी पूजा करायची असेल तर पावती करू शकता। इथे मंदिर हे जे आहे ते दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये बंद असतं, त्यामुळे त्याच्या अगोदर येऊन तुम्ही दर्शन घेणं योग्य ठरेल। 12 ते 5 या वेळेमध्ये आलात तर आजूबाजूची मंदिरं जी आहेत, 4-5 महत्त्वाची ठिकाणं ती बघू शकता। त्या मंदिरांची माहिती स्थानिक लोक रिक्षावाले देतात आणि फिरवून आणतात, आणि 5 नंतर पुन्हा इथे दर्शन होऊ शकतं। हा इथे यज्ञस्थळ आहे, इथे तुम्ही होमसुद्धा करू शकता। त्या होमामध्ये 500 रुपये फी देऊन सहभागी होऊ शकता, आणि त्याची पावती तुम्ही अगोदरच करायची असते। 10:30च्या आत, 10:30ला होम सुरू होतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 12 नंतर इथे महाप्रसादाची व्यवस्था असते, रात्री 8 नंतर सुद्धा असते, आणि त्यानंतर तुम्ही परतीच्या प्रवासाला जाऊ शकता। पिठापुरम आणि समलकोट ही 2 स्टेशनं इथे जवळ आहेत, आणि इथे आल्यानंतर राहण्याची जर इथे व्यवस्था तुमची झाली नाही पिठापुरमच्या धर्मशाळेमध्ये, तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय म्हणू शकतो, घरगुती लॉज म्हणू शकतो। म्हणजे प्रत्येकाने घराघरातच रूम अवेलेबल केलेले आहेत। तर त्याची साधारण फी काय 1000 रुपयापासून 1500पर्यंत असेल पर डे। आणि जर तुम्ही पिठापुरमपर्यंत येणार असाल महाराष्ट्रातून खास करून, तर पिठापुरमवरून पुढे एक 500-600 किलोमीटर अंतरावर जगन्नाथपुरी हे देवस्थान आहे, गोकाकचं सूर्य मंदिर आहे। ही ओरिसामधली देवस्थानं तुम्हाला त्याच वेळी कवर करता येतील का याचा विचार करा। इथली आजूबाजूची छोटी मंदिरं कवर करण्यापेक्षा त्या मंदिरांकडे फोकस केलात तर आपल्याला एकाच वेळी, म्हणजे तुमचे 2 दिवस जे इथे येण्यामध्ये जातात त्यात अजून 1 दिवस वाढवून तुम्ही गोकाकचं सूर्य मंदिर आणि जगन्नाथाचं मंदिर अशा 2 मंदिरांचा जरूर विचार करू शकता। तुर्तास मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे। बाकी कसं यायचं, ट्रेन कुठल्या, या तुम्ही यूट्यूबवर बघून येऊ शकताच। धन्यवाद मित्रांनो।